ड्रॅगन टेम्पलला खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरता अभिमानाचा विषय आहे की हे ड्रॅगन टेम्पल केवळ नागपूर करता नाही, महाराष्ट्र करता नाही, भारता करता नाही, तर विश्वाकरता प्रसिद्ध अशी जागा आहे। सुलेखाताईंनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक कामं केली असतील, पण या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या जी त्या ठिकाणी लाकडी कौशल्यातून जी तयार झालेली मूर्ती आहे ती खरं म्हणजे आकर्षणाचं केंद्र आहे। मी हिंदू आहे जन्माने, पण भगवान गौतम बुद्धांवर माझी तेवढीच श्रद्धा आहे जेवढी माझी हिंदू देवतांवर आहे। आणि विशेषतः मी अनेक वेळा त्या ठिकाणी येतो आणि अतिशय मनशांती त्या ठिकाणी ड्रॅगन टेम्पलमध्ये मिळते। मला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला की भगवान गौतम बुद्धांचा जन्म तिथे झाला। ज्यांना ज्या बोधिवृक्षाखाली विचाराची परमेश्वरांनी साक्षात्कार दिला आणि त्यांना प्रेरणा मिळाली, त्यांनी कार्य ज्या ठिकाणी केलं, त्यांचं महानिर्वाण ज्या ठिकाणी झालं, अशा सगळ्या गावांना जोडण्याकरता मी एक बुद्ध सर्किट म्हणून 22,000 कोटी रुपयाची योजना तयार केली आणि ती पूर्ण केली। मी काही उद्घाटनाला जाऊ शकलो नाही, पण मधल्या काळामध्ये तिथले सगळे बौद्ध भिक्खू माझ्याकडे आले आणि जागतिक स्तरावर एक बौद्ध भिक्खूंची कॉन्फरन्स बुद्ध गयामध्ये होती। त्यांनी मला त्या कार्यक्रमाकरता बोलावलं। ज्यावेळी मी आणि माझी पत्नी त्या ठिकाणी गेलो, सर्व बघितलं, त्या ठिकाणी एक मोठं बौद्ध स्तूप होतं, तिथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती होती, त्याचं दर्शन घेतलं आणि ज्या बोधिवृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांना बुद्ध धर्माच्या विचाराची प्रेरणा झाली, साक्षात्कार झाला, त्या वृक्षासमोर मी उभा होतो। मी आणि माझी पत्नी होती, माझ्याबरोबर 60-70 आंतरराष्ट्रीय याच्यात काम करणारे आणि देशातले महत्त्वाचे बौद्ध भिक्खू होते। कुठेही हवा नव्हती, पण अचानक बोधिवृक्षाचं एक पान त्या ठिकाणून अटकत निघालं आणि त्याचं हलत 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 माझ्या खांद्यावर पडलं आणि माझ्या खांद्यावर पडल्यानंतर लगेच ते माझ्या पत्नीच्या खांद्यावर पडलं। तर मला सगळ्या बौद्ध भिक्खूंनी सांगितलं की बघा, तुम्ही एवढं चांगलं काम केलं आहे की आज तुम्हाला भगवान गौतम बुद्धांनी पण आशीर्वाद दिला। खरं म्हणजे माझ्या आयुष्यातली ती खूप मोठी घटना आहे। आणि म्हणून आज ड्रॅगन टेम्पल जे आहे ते आमच्या सगळ्यांकरता आदराचं, श्रद्धेचं ठिकाण आहे। ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली म्हणून ती प्रसिद्ध आहे, तेवढंच हे ड्रॅगन टेम्पल देखील जगप्रसिद्ध आहे। आणि सुलेखाताईंनी आपलं संपूर्ण जीवन त्याकरता दिलेलं आहे। त्यामुळे या ड्रॅगन टेम्पलच्या आता दसऱ्याचा जो कार्यक्रम आहे त्यावेळी आता येणाऱ्या लोकांची सोय, या पुलाचं उद्घाटन झालं त्यामुळे होणार आहे, याचा मला विशेष रूपाने आनंद आहे। त्याकरता मी उशिरा का होईना झालं जरी असलं तरी PWDच्या अभियंत्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हे काम पूर्ण केलं।